हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण एकदम धाबा स्टाईलमध्ये पनीर भुर्जीची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने सोबत बघणार आहे आपण मसालेदार पराठ्याची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण धाब्यासारखी पनीर भुर्जी करण्यासाठी लागणारी सर्व तयारी करून घेणार आहे. गॅसवर पॅन गरम करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढे तेल टाकून त्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहे. छान गरम करू द्यायचं आहे. बटर वितळूला द्यायचं आहे. त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकायची आहे. बारीक कट केलेला भरपूर असा कांदा टाकायचा आहे. कांद्याचं प्रमाण बऱ्यापैकी असलं पाहिजे. सोबतच आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची पण टाकणार आहे. याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित कांदा आणि हिरवी मिरची नरम झाली की त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहे. आता तिन्ही इन्ग्रेडियंट छानपैकी कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कच्चापण आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजला गेलं की त्यामध्ये आपण टाकणार आहे हिरवा कांदा. आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण टाकणार आहे आपण शिमला मिरची आणि टोमॅटोचं प्रमाणही आपल्याला बऱ्यापैकी टाकायचं आहे. आता याला छान परतून घ्यायचं आहे. छान असं नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं आपण मीठ टाकणार आहे. झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण नरम करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलं असेल किती प्रमाणात ते नरम झालेलं आहे. व्यवस्थित शिमला मिरची आणि बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स शिजले होते. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, पनीर मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याला छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे आपण, मसाले करपले नाही पाहिजे म्हणून. घोडभर पाणी टाकायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेल सुटोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, एक छान असं ग्रेव्हीचं स्ट्रक्चर आलेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खिसलेलं पनीर. जाड्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला ते छान दिसते. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग इथे छान असं पनीर झालेलं आहे. खायला खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम चटाकेदार आपली पनीर भुर्जी होते. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपली जे पनीर भुर्जी आहे ते लिपचिपी होते. म्हणजे थोडीशी त्याला ओलसरपणा राहतो. झाकण ठेवायचं आहे. एक वाफ काढायची आहे. बघा किती सुरेख कसा कलर आलेला आहे. छान त्याला तेल सुटलेलं आहे आणि मस्तपैकी ओलसर राहिलेली आहे. आता आपण यासोबत खायला मसालेदार पराठे करू. त्यासाठी मी रात्री उरलेली मसाल्याची भाजी घेतली होती, आलू वांग्याची. या जागी तुम्ही कोरडी भाजी, कुठलीही भाजी घेऊ शकता. त्याला आपल्याला अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला मिक्स केल्यानंतर यामध्ये जेवढे भाजी आहे, जेवढं त्याच्यामध्ये मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपल्याला भाजीमध्ये मावेल एवढंच पाणी टाकायचं आहे. जर तुमची भाजी कोरडी असेल, सुकी असेल तर पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. त्यामध्ये मला पाणी टाकायची आवश्यकता पडली नाही. जेवढं भाजीमध्ये तेल आहे किंवा मसाले आहे तेवढंच त्यामध्ये मी मावेल तेवढं गव्हाचं पीठ आणि बेसन टाकून घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ आणि कोथिंबीर टाकायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला पाणी न टाकता भिजवून घ्यायचं आहे. छानपैकी परोठा लाटून घ्यायचा आहे. तीळ लावून तव्यावर त्याला छान तेल लावून आलटून पालटून शेकून घ्यायचा आहे. एकदम नरमगार असा परोठा, मसाला परोठा तयार होतो. गरमागरम मसाला परोठा पनीर भुर्जी धाबा स्टाईलमध्ये तर एक नंबर कॉम्बिनेशन झालं. गरमागरम तुम्हाला धाबा स्टाईल पनीर भुर्जी आणि मसाला परोठा सर्व करायचा आहे सलाद बरोबर. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.